कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या गगनबावडा वैभववाडी मार्गावरील करूळ घाटानं आता कात टाकली आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागानं मागील वर्षी या मार्गाचं दुपदरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण केलंय। त्यामुळे या घाटातील नागमोडी वळणांनी देखणं रूप धारण केलंय। विशेषतः घाटातील सनसेट पॉइंट आता अधिक आकर्षक झाल्यानं पर्यटकांची वाहनं तिथं थांबू लागली आहेत। अनेक वर्षांपासून करूळ घाटातील खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागानं हाती घेतलेल्या दुपदरीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे आता हा मार्ग चकाचक झालाय। घाटातील अवघड वळणांचं काँक्रिटीकरण आणि संरक्षक कठड्यांमुळे हा प्रवास आता केवळ सुखकरच नाही तर सुरक्षितही झालाय। सनसेट पॉइंटला नवी झळाळी मिळाली आहे। करूळ घाटातील मोक्याची वळण आणि प्रसिद्ध सनसेट पॉइंट परिसरात काँक्रिटीकरण झाल्यामुळे या ठिकाणी सौंदर्य अधिकच खुललंय। पांढरा शुभ्र रस्ता आणि समोर दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगर रांगा आणि तळ कोकणाचं विलोभनीय दृश्य पर्यटकांना भुरळ घालतंय। सायंकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी या पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून पर्यटनाला मोठी चालना मिळतेय। घाटात पूर्वी होणारी वाहतूक कोंडी आता इतिहास जमा झाली आहे। मार्गावरील दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर्समुळे रात्रीच्या वेळी होणारा प्रवासही निर्धोक झाला आहे। नूतनीकरणानंतर नागमोडी वळणांचा हा प्रवास आता पर्यटकांना आनंद देणारा ठरत असून गगनबावड्याच्या पर्यटन वैभवात यामुळे मोलाची भर पडली आहे।